काय मॅच झाली आहे, अफलातून मॅच झाली. कारण सुरुवात दणकट केलेली होती ऑस्ट्रेलियानी. अपेक्षेप्रमाणे ट्रॅव्हिस हेड सटासट मारत सुटलेला होता आणि मार्स जो आहे, जो T20 क्रिकेटमध्ये सुरुवातीपासून मोठे फटके मारण्याची ताकद ठेवतो, कॅप्टन आहे तो ऑस्ट्रेलियाचा, त्यांनी आणि ट्रॅव्हिस हेडनी अशी काही जबरदस्त सुरुवात ऑस्ट्रेलियाला करून दिलेली होती की वाटत होतं श्रीलंकन संघ चांगलाच अडचणीत येणार. मधल्या फळीमध्ये अक्षरशः गाळण उडाली. जे महत्त्वाचे बॅट्समन समजले जात होतात ते पटापट आऊट झाले आणि त्याचबरोबर अफलातून फिल्डिंग ही श्रीलंकन फिल्डर्सनी केलेली आहे. कॅच पकडणं एक गोष्ट असतं, कित्येक वेळेला कॅच पकडल्यानंतर फिल्डर कोपरावरती लँड होतो आणि मग त्याचा हाताला झटका बसतो आणि बॉल हातातनं बाहेर पडतो. प्रथम निसंकानी हवेमध्ये तो बॉल तर पकडलाच आणि तो हवेमध्येच फिरला आणि पाठीवरती लँड होऊन तो उभा राहिलेला होता. याला ॲथलेटिसिझम म्हणतात. श्रीलंकेच्या एका महत्त्वाच्या पथिरानाला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला आणि 4 बॉल टाकून तो तंबूत परतला, पण त्याच्यातनं हाय खाल्ली नाही श्रीलंकन खेळाडूंनी आणि ते उलटं अजून त्वेषाने बॉलिंग करू लागले आणि एक शिकार ते करत गेलेले आहेत. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ त्यांनी आऊट काढला. 182 धावांवरती त्यांना रोखलं, तरी हा धावफलक एकदम छोटा नव्हता.